नमस्कार. तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की हे प्रोजेक्टर आत्ता इथे का बरं? हो ना? याचं उत्तर मी देतो. माझे बाबा यांचा आज वाढदिवस आहे. माहिती, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला हात धरून चालायला शिकवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले. लहानपणी जसे गाईड करत होते ना माझे बाबा, तसेच मी मोठा झाल्यानंतर व्यवहार कसा असतो, बिझनेस कसा करावा आणि तो कसा टिकवावा याचं शिक्षण सुद्धा माझ्या बाबांनी मला दिलं. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बिझनेस करत असताना आपल्या बरोबरच्या माणसांना कसं जपावं आणि त्यांना आपल्या बरोबर कसं पुढे घेऊन जावं याचं सुद्धा प्रशिक्षण माझ्या बाबांनीच मला दिलं. माझे बाबा नेहमीच माझे आयडॉल होते आणि आजही आहेत. माझे सुपर हिरो माझे बाबा, ज्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट करतो. आणि यावर्षी मी ठरवलंय की बाबांना एक असं गिफ्ट देईन जे पाहून त्यांना खूप आनंद होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे त्यांच्या आठवणी. त्या आठवणीच आज बाबा मी तुम्हाला गिफ्ट म्हणून दाखवणार आहे. सुहास, लाइट ऑफ कर. बाबाने सिनेमा लावलाय बघ. तर राजन माझे कशाला? Listen, I'll come. तसं पण बोरिंग आहे. लाईट्स आले ना की आपण आजोबांना एकदम सरप्राईज देऊया. चालतंय की, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतो. फक्त ते केक रेडी आहे ना तेवढं बघून ये. हॅलो. थांबा. थांब जरा, घाई करू नकोस. 1 मिनिट थांब. बघू कुठे लागलं.
साहेबा, अरे काय 4 दिवस सुट्ट्या सांगून कुठे गायब झालायस तू? खरं सांग, लग्नासाठी मुली बघतोस ना तू? नाही नाही, तू ये, परत ये, मग मी बघ तुझ्या सगळ्या सुट्ट्या कशा कॅन्सल करतो ते आईला सांग. नाही नाही नाही, काही कारण देऊ नकोस तू, गपचूप परत यायचं आता. हा, नाही तर बघ मी काय करतो. उत्तम उत्तम केलंय हे सगळं. हे सगळं ठरवून केलं गेलंय आई. उत्तम नयनतारा समोर माझा इन्सल्ट करण्यासाठी केलंय. यासाठी मी राजनला कधीच माफ नाही करणार. ही हॅज टू पे फॉर दिस. मी त्या भिकारड्या गौरीचं आणि तिच्या मुलीचं कौतुक खपवून घेणार नाही. राजन, कमळे, इकडे.